नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, घड्याळ या शब्दाचे लिंग कोणते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नपुंसक लिंग। घड्याळ हा जो काही शब्द आहे याचं लिंग कोणतं आहे? नपुंसक लिंग। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एकूण 15 प्रश्न आपण बघणार आहोत। 15 प्रश्नांपैकी असे काही प्रश्न आहे जे वारंवार तलाठी भरतीमध्ये विचारले गेले आहे, पोलीस भरतीमध्ये विचारले गेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर बघूया प्रश्न पहिला, चांदीची संज्ञा काय आहे? हा प्रश्न लातूर पोलीस भरती 2025 मध्ये विचारला गेला आहे। चांदीची संज्ञा या ठिकाणी योग्य उत्तर आहे AG। चांदीची संज्ञा काय आहे? AG। पुढील प्रश्न पहा, बंदी जीवन हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? बंदी जीवन हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? पर्याय पहा, स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, सचिंद्रनाथ सन्याल, न्यायमूर्ती रानडे। या ठिकाणी योग्य उत्तर आहे सचिंद्रनाथ सन्याल यांचं पुस्तक कोणतं आहे? बंदी जीवन। हा प्रश्न वारंवार तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे। पुढील प्रश्न पहा, नाशिक विभागात एकूण किती तालुके आहेत? तालुके विचारलेला आहे, 50, 54, 56, 34। तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 54 तालुके। नाशिक विभागामध्ये एकूण 54 तालुके आहेत। पुढील प्रश्न पहा, गेह या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? पर्याय पहा, घर, यामिनी, अही यापैकी नाही। विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर काय असणार आहे? तर योग्य उत्तर आहे घर। घर म्हणजे काय? गेह। घर म्हणजे काय? गेह। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दुसरा पर्याय आहे यामिनी। यामिनी याचा अर्थ काय होतो? लक्षात ठेवायचं आहे, यामिनी म्हणजे काय? रात्र। यामिनी हा शब्द रात्र या शब्दाला समानार्थी आहे। आणि अही म्हणजे काय? अही म्हणजे काय? साप। अही म्हणजे काय? साप। अही म्हणजे काय? सर्प। लक्षात ठेवायचं आहे। जर आपल्याला बाकीचे पर्याय माहीत असतील तर आपण लगेच आपल्या उत्तरापर्यंत पोहोचतो। या ठिकाणी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे घर। घर म्हणजे काय? गेह। पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील पहिली बस कोणत्या वर्षी धावली? या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1 जून 1948। महाराष्ट्रातील पहिली बस 1 जून 1948 या वर्षी धावली। पुढील प्रश्न पहा, हा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे, पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे। पहा, इसवी सन 1919 मध्ये मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा संमत करण्यात आला। मॉन्टेग्यू भारत मंत्री होते, तर चेम्सफोर्ड हे कोण होते? पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पर्याय पहा, भारताचे व्हाईसरॉय, भारताचे गव्हर्नर जनरल, आरोग्यमंत्री यापैकी नाही। या ठिकाणी योग्य उत्तर आहे भारताचे व्हाईसरॉय। लक्षात ठेवायचं आहे 1919चा जो काही कायदा होता तो कोणता होता? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा। म्हणजे काय? मॉन्टेग्यू होते ते कोण होते? भारत मंत्री होते, आणि जे काही चेम्सफोर्ड होते ते कोण होते? भारताचे व्हाईसरॉय होते। जे काही चेम्सफोर्ड होते ते भारताचे व्हाईसरॉय होते। आपल्याला परीक्षेमध्ये असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा कधी संमत करण्यात आला? असा वन लाइनर प्रश्न तयार होऊ शकतो। योग्य उत्तर काय असणार आहे? 1919। लक्षात ठेवायचं आहे, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा कधी संमत करण्यात आला? तर 1919। पुढील प्रश्न पहा, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी खालीलपैकी कोणत्या संघटनेची स्थापना केली? हा प्रश्न तलाठी भरती, पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारला गेला आहे। पर्याय पहा, अभिनव भारत, परमहंस सभा, समता संघ यापैकी नाही। या ठिकाणी योग्य उत्तर आहे अभिनव भारत। स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना केली। विद्यार्थी मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगायचं आहे अभिनव भारत या संघटनेची स्थापना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कोणत्या ठिकाणी केली आणि कधी केली? अभिनव भारत या संघटनेची स्थापना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केली, ती कुठे केली आणि कोणत्या वर्षी केली हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगायचं आहे। पुढील प्रश्न पहा, पर्वत या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? पर्याय पहा, गिरी, नग, अद्री यापैकी सर्व। तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे गिरी म्हणजे पर्वत, नग म्हणजे पर्वत आणि अद्री म्हणजे सुद्धा पर्वत। म्हणजे तीनही शब्द पर्वत या शब्दाला समानार्थी आहे, म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व। यापैकी सर्व तोंडी पाठ करून टाकायचं आहे। गिरी म्हणजे पर्वत, नग म्हणजे पर्वत आणि अद्री म्हणजे पर्वत। पुढील प्रश्न पहा, ताम्हिणी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? ताम्हिणी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय पहा, सांगली, सोलापूर,
सातारा, पुणे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे पुणे जिल्ह्यामध्ये ताम्हिणी शिखर आहे. यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला आहे. ताम्हिणी शिखर पुणे जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा. सन 1924 हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कोणी केली? 1924 हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कोणी केली? पर्याय पहा. महर्षी कर्वे, स्वातंत्र्यवीर सावरकर, सचिंद्रनाथ सन्याल, सुभाषचंद्र बोस. या ठिकाणी योग्य उत्तर आहे सचिंद्रनाथ सन्याल. लक्षात ठेवायचं आहे सचिंद्रनाथ सन्याल यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली. कधी केली? साल लक्षात ठेवा 1924. पुढील प्रश्न पहा. कमला हे खंडकाव्य कोणी लिहिले आहे? कमला हे खंडकाव्य कोणी लिहिले आहे? पर्याय पहा. लक्ष्मण माने, आत्माराम देशपांडे, स्वातंत्र्यवीर सावरकर व पु काळे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे कमला हे खंडकाव्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिले आहे. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. पुढचा प्रश्न पहा. गोपालपूर पोर्ट खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? गोपालपूर पोर्ट कोणत्या राज्यात आहे? पश्चिम बंगाल, बिहार, केरळ, ओडिसा. या ठिकाणी योग्य उत्तर आहे ओडिसा राज्यामध्ये गोपालपूर पोर्ट आहे. ओडिसा राज्यामध्ये गोपालपूर पोर्ट आहे. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलंच पाहिजे, कारण हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. पर्याय पहा. नॉर्मन बोरलॉग, MS स्वामीनाथन, पंजाबराव देशमुख, वसंतराव नाईक. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती पाहिजे या ठिकाणी पहिला पर्याय काय आहे? नॉर्मन बोरलॉग. आता जे काही नॉर्मन बोरलॉग आहे यांना जागतिक हरित क्रांतीचे जनक म्हणतात. काय म्हणतात? जागतिक हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? नॉर्मन बोरलॉग. आपल्याला काय विचारलं आहे? महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक, म्हणजे हा पर्याय नसणार. दुसरा पर्याय पहा. MS स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणतात. काय म्हणतात? भारतीय हरित क्रांतीचे जनक. आपल्याला काय विचारलं? महाराष्ट्राच्या हरित क्रांती जनक, म्हणजे हा पर्याय या ठिकाणी नसणार. पंजाबराव देशमुख हा पर्याय नसणार. उरलं काय? वसंतराव नाईक. मग हे झालं आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर. लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्राच्या हरित क्रांती जनक वसंतराव नाईक यांना म्हणतात, आणि हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. लक्षात ठेवायचं मित्रांनो, नॉर्मन बोरलॉग जर म्हटलं तर जागतिक हरित क्रांतीचे जनक, MS स्वामीनाथन जर म्हटलं तर भारतीय हरित क्रांती जनक, आणि वसंतराव नाईक महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्राची प्रशासकीय राजधानी कोणती आहे? प्रश्न सोपा वाटत आहे, पण विचार करून उत्तर द्यायचं आहे. काय विचारलं आहे? महाराष्ट्राची प्रशासकीय राजधानी कोणती? तर पहा. पर्याय पुणे, कोल्हापूर, नागपूर, मुंबई. या ठिकाणी योग्य उत्तर आहे मुंबई. महाराष्ट्राची प्रशासकीय राजधानी कोणती आहे? मुंबई. लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, जर असा प्रश्न आला की उपराजधानी कोणती? नागपूर. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर. महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती? तर कोल्हापूर. महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोल्हापूर. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती? छत्रपती संभाजीनगर. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती? पुणे. हे लक्षात ठेवा, वारंवार यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रशासकीय राजधानी म्हटलं तर मुंबई, उपराजधानी म्हटलं तर नागपूर, ऐतिहासिक राजधानी म्हटलं तर कोल्हापूर, पर्यटन राजधानी म्हटलं तर छत्रपती संभाजीनगर, आणि सांस्कृतिक राजधानी म्हटलं तर पुणे. लक्षात ठेवायचं आहे. यावर वारंवार प्रश्न विचारले गेले आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक शेवटचा प्रश्न आहे, आणि या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगायचं आहे. पहा प्रश्न काय आहे? देशरत्न या नावाने कोणाला ओळखले जाते? देशरत्न या नावाने कोणाला ओळखले जाते? पर्याय पहा. रवींद्रनाथ टागोर, मुकुंदराव पाटील, चित्तरंजन दास आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद. या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. हा प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारला गेलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.